नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण स्टडी टाइम टेबल कसं डिझाईन करायचं ते समजून घेऊ. आता बेसिकली काय होतं, स्टडी टाइम टेबल डिझाईन करताना खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता प्रॉब्लेम क्रिएट होण्यामागचे काही बेसिक रिझन्स असतात. ते म्हणजे तुम्हाला टाइम स्लॉट कसं करणं ते माहीत नसतं, सब्जेक्टला कसं अरेंज करायचं, म्हणजे जेव्हा आपल्याला कंटाळा येईल तेव्हा आपण कुठला विषय प्रिपेअर केला पाहिजे, या बेसिक गोष्टी माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता आपण जे टाइम टेबल बघणार आहोत ते एकदम इझी असेल फॉलो करायला. त्यानंतर वीकली प्रोग्रेसिव्ह प्लॅन बनवायचा आहे. वीकली प्रोग्रेसिव्ह प्लॅन म्हणजेच काय, अजिबात स्वतःला ओव्हर पॉवर न करता एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये हळूहळू इम्प्रूव्ह करायचं आहे. आता इम्प्रूव्ह करणं म्हणजेच काय, जसं तुम्ही ऐकलं असेल बघा, सुरुवातीला जर आपण 10 मिनिट्स कुठली गोष्ट करत असेल तर नेक्स्ट वीकमध्ये त्याला 15 मिनिट्स करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर 20 मिनिट्स करा, त्याच्यानंतर 25 मिनिट्स करा. असे स्टेप वाईज गेलं तर आपण इझिली आपला जो काही गोल आहे बोर्ड एक्झाम आधीच्या वीकचा, तो आपण सहजरित्या अचीव करू शकतो. कळलं नक्की? पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर करतालच, त्यासोबतच M1, M2, S1, S2 यांचं प्रिपरेशन कसं करायचं, प्लस प्रिलिम एक्झामचा प्रिपरेशन प्लॅन कसा असायला हवा आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही प्रिलिम एक्झाम दिली पाहिजे, हे सगळं काही डिटेलमध्ये शेअर ऑलरेडी झालेलं आहे. एकदा ते नक्की चेक करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत. क्लिअर झालं? चलो, आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सुरुवातीला टाइम स्लॉटिंग म्हणजे काय असतं, सब्जेक्ट समजून घेऊ. त्यानंतर 2 टाइम टेबल तुमच्यासोबत शेअर करणारे जे तुम्ही सहजरित्या अचीव करू शकता. आता सुरुवातीला महत्वाची गोष्ट, टाइम टेबल करतोय म्हणजे आपण टाइम सेवत खेळतोय. मग आपलं 24 आवर्सचं जे काही शेड्यूल असेल ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ना. जर ते माहीत असेल तरच आपल्याला जो काही टाइमचा फ्री स्लॉट आहे ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो तो समजून येईल. आता जनरली बघा, स्कूलचा टायमिंग किती असतो, तर साधारण एक 5 to 5:30 आवर्सचा आपला स्कूल टाइम असतो, बरोबर. मग जर आपण येणं जाणं पकडलं, अप्रॉक्सिमेटली 1 आवर जरी पकडला तरी हा स्कूल टाइम झाला. रेस्टिंग पिरियड अप्रॉक्सिमेटली 7 to 8 आवर्स झाले. त्यानंतर ट्युशनचा टाइम तुमचा डेली 2 आवर्सचा असणार आहे आणि फ्री टाइम जो ह्या सगळ्यांमधून उरेल तो टोटल आपला दिवस कितीचा असतो, 24 आवर्सचा असतो. त्यातून हा सगळा टाइम आपल्याला काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल ज्याला आपण फ्री टाइम बोलू, ज्या टाइममध्ये तुम्हाला स्कूलच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा, म्हणजे तुमचं जे काही रायटिंग वगैरे असतं ना, ते रायटिंग सुद्धा पूर्ण करायचं आहे आणि प्लस आपल्याला स्टडीसाठी टाइम काढायचा आहे. आता हे एवढं सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला समजून येईल. त्यामुळे एक पेज घ्या, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडा. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो बघा. सपोज एखादा स्टुडंट घेतला, त्याचं स्कूल मॉर्निंगला आहे, ठीक आहे. मॉर्निंग आपण पकडूया, त्याचं स्कूल आहे. स्कूल सकाळी तो 7ला गेला, 7 ते 12 पर्यंत स्कूल झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर तो स्कूलवरून आला, म्हणजेच लंच पर्यंतचा टाइम जर आपण कॅल्क्युलेट केला, आपण एक्झाम्पल घेऊया की बाबा अप टू 2 PM पर्यंत, दुपारपर्यंत त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर ऑन एन ॲव्हरेज सकाळी जर तो 6ला उठत असेल तर 6 ते 2 हा टाइम त्याचा पॅक झाला, म्हणजे इथं तो काहीच नाही करू शकणार. त्यानंतर त्याचा एखादा ट्युशन असेल, तुमचे प्रत्येकाचे ट्युशन्स असतील, अप्रॉक्सिमेटली 2 आवर्सचे असतील. इव्हिनिंगचा टाइम पकडूया 7 to 9, बरोबर. हा त्याचा टायमिंग झाला. त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर पुढं डिनरचा टाइम, डिनर आणि स्लीप. बघा, हे साधारण असं पकडू आपण 10:30 पासून तो सकाळी 6 पर्यंत झोपतोय अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे. आता हे त्याचं झालं शेड्यूल. आता या शेड्यूलकडे तुम्ही नीट बघा, नीट समजून घ्या. सकाळी 6ला उठतोय, दुपारी 2 पर्यंत तो बिझी आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंत तो फ्री आहे का नाही. असं पकडू, तो 6ला ट्युशनला निघाला, 6 ते 9 त्याचं ट्युशन झालं, नंतर ट्युशनवरून तो घरी आला, डिनर वगैरे झाला, 10 ते 10:30 पर्यंत तो झोपायला गेला, ठीक आहे. असं त्याचं शेड्यूल होतं. आता जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला काय काय दिसतं ह्याच्यामध्ये. हा टाइम त्याचा बिझी आहे, बरोबर, यात काहीच नाही करू शकत. हाही टाइम बिझी आहे, हाही टाइम बिझी आहे. हा जो टाइम दिसतोय ना तुम्हाला, हा फ्री टाइम आहे आणि हा तुमच्या प्रत्येकाकडे आहे, फक्त तुम्हाला त्याला वापरता आला पाहिजे. बघा, ऑन एन ॲव्हरेज तुमच्या प्रत्येकाकडं 4 तास तर सहज असतील. मान्य आहे तुम्हाला आता लिखाणाला वगैरे सगळीकडे टाइम द्यावा लागतोय, सगळं मान्य आहे. पण तुमच्याकडे 4 आवर्स तर असतीलच. 4 आवर्स स्टडीमधले त्यातले 230 आवर्स तुमचा प्रॉपर स्टडी ठेवा, त्याला टाइम देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि 130 आवर्स तुम्ही लिखाणाला ठेवा, म्हणजे तुमचं जे काही रायटिंग किंवा पेंडिंग वर्क जे काही असेल
असाइनमेंट्स वगैरे त्यांना प्लॅन करा. असं केलं तरच तुमचा अभ्यास होईल, नाहीतर तुम्ही फक्त रायटिंगच्या मागे लागलात तर अभ्यास मात्र राहून जाईल. कळलं? टाइम कळलं? त्यामुळे तुम्ही आता एक पेज घ्या, त्या पेजवरती तुमचं टाइम स्लॉटिंग जे असेल ना ते करून घ्या. कळलं? शुअर? आता टाइम स्लॉटिंग तर झालं. ह्याच्या पुढची स्टेप असती सब्जेक्टला डिवाइड करणं. अंडरस्टँड युअर सब्जेक्ट. बोर्डाने तुम्हाला कसे सब्जेक्ट दिलेत ते बघूया. टोटल 3 कॅटेगरीमध्ये सब्जेक्ट आहेत. रीडिंग अँड अंडरस्टँडिंग वाला एक सब्जेक्ट आहे. त्यानंतर रीडिंग, अंडरस्टँडिंग, लर्निंग, रायटिंग, रिव्हिजन अशा टाईपमध्ये काही सब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर अंडरस्टँडिंग, सॉल्व्हिंग आणि प्रॅक्टिस अशा टाईपमध्ये काही सब्जेक्ट्स आहेत. आता रीडिंगवाले सब्जेक्ट आणि अंडरस्टँडिंगवाले सब्जेक्ट म्हणजेच कुठले? तर मराठी. बरोबर? फक्त रीड करायचं आहे, समजून घ्यायचं आहे बास. त्यानंतर हिंदी. बरोबर? त्यानंतर इंग्लिश किंवा कुठलीही एनी अदर लँग्वेज, जी काही लँग्वेज असेल ज्याला तुम्ही प्रिपेअर करताय त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाही आहे. रीडिंग आणि अंडरस्टँडिंग झालं तरी तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. आता सेकंड कॅटेगरी येते रीडिंग, अंडरस्टँडिंग, लर्निंग, रायटिंग आणि रिव्हिजन. ऑलमोस्ट तुम्हाला क्लिक सुद्धा झाला असेल की मी कुठल्या सब्जेक्ट बद्दल बोलतोय. बरोबर ना? हां, बरोबर आहे. S1, S2, हिस्ट्री, बरोबर, आणि जॉग्राफी हे सब्जेक्ट कसे आहेत जे तुम्हाला प्रॉपरली टाइम देऊनच प्रिपेअर करावे लागतात. लर्निंग राहतं, अंडरस्टँडिंग राहतं, शिवाय रायटिंग तुम्हाला प्रॅक्टिस करून बघावी लागणार, नंतर रिव्हिजन करावे लागणार, तरच हे सब्जेक्ट होतील. बरोबर? म्हणजे बेसिकली पहिल्या 2 मध्ये जर बघितलं तर ह्या ठिकाणी टाइमचा जो इश्यू होता तो कमी आहे. बरोबर? या ठिकाणी जर बघितलं तर टाइमचा इश्यू आहे तो जरा जास्त आहे. ठीक आहे. नंतर येतो अंडरस्टँडिंग, सॉल्व्हिंग आणि प्रॅक्टिस. म्हणजे समजलं, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह केलं आणि त्याची प्रॅक्टिस केली, म्हणजे आपले सब्जेक्ट M1 आणि M2 झालं. सब्जेक्ट व्यवस्थित डिवाइड झाले. आता तुम्हीच इझिली सांगू शकता मला की सर कुठं टाइम जास्त द्यायचा आहे आणि कुठं टाइम कमी द्यायचा आहे. समजतंय? बघा, या ठिकाणी टाइम हा हाय असेल, मोर असेल. या ठिकाणी टाइम तुम्ही कमी देणार म्हणजे टाइम लेस असेल, म्हणजेच ह्याचं प्रिपरेशन पण जास्त, ह्याचं प्रिपरेशन काय झालं? कमी झालं. आणि या ठिकाणी आपल्याला फक्त मेथड समजून घ्यायची आणि प्रॅक्टिस करायची, म्हणजे यांना आपण सॉल्व्हिंग वाले सब्जेक्ट असं बोलू शकतो. बरोबर? ह्याच्यामध्ये जास्त काही ताण नाहीये. एकदा का तुम्हाला मेथड समजली, त्याची 10-12 गणितं तुम्ही सॉल्व्ह केली ना, आराम के साथ ती मेथड पक्की होती, तो सब्जेक्ट पक्का होऊन जातो. बरोबर? शुअर? सब्जेक्ट अंडरस्टँडिंग झाले, टाइम स्लॉटिंग समजलं. आता ऍक्च्युअल प्लॅनिंग. मी या ठिकाणी काय केलं, एक सिंपल गोल ठेवला आणि तुम्ही सुद्धा हाच गोल ठेवावा अशी माझी तरी इच्छा आहे. डेली 2 hours 30 minutes. सिंपल. बघा, स्लॉटिंग पण तुमच्यासाठी सिंपल करून ठेवलंय, इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. 90 minutes मोर प्रिपरेशन म्हणजे मिडलवाले सब्जेक्ट. त्यानंतर 20 minutes लेस प्रिपरेशन. त्यानंतर 40 minutes सॉल्व्हिंग सब्जेक्ट म्हणजेच M1 M2. आता मी हे 5 दिवस घेतलेले आहेत. हे 5 दिवस म्हणजे आपले वीकचे पहिले 5 days, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे. सॅटर्डे संडे थोडं वेगळं टाइम टेबल बघूया, कारण त्या दिवशी आपल्याकडे टाइम थोडा जास्त राहतो. बरोबर? आता या 5 दिवसामध्ये टायमिंग कमी आहे, सो आपल्याला टाइम कमी असल्यामुळे प्रिपरेशन पण जरा इफेक्टिव्ह करावं लागेल. मग सुरुवातीला बसल्या बसल्या अभ्यासाला पहिले 90 minutes S1 ला द्या आणि या टायमिंगमध्ये जो तुमचा चॅप्टर नाही झाला तो प्रिपेअर करा. तुमचे काही चॅप्टर झाले असतील S1चे सेमिस्टर एक्झामसाठी, त्यांना अजिबात प्रिपेअर करू नका. नवीन सब्जेक्ट घ्या, नवीन टॉपिक घ्या, म्हणजे व्यवस्थित प्रिपेअर होऊन जाईल. त्यानंतर बोर झालं, अभ्यास सोडू नका, मराठी घ्या. काय वाटेल ते करा. व्याकरण करायचंय, व्याकरण करा. तुम्हाला कविता करायच्यात, कविता करा. तुम्हाला लेखन करायचंय, उपयोजित लेखन, ते बी करा. काही फरक नाही पडणार, पण काहीतरी करा. पत्र लिहा, बातमी लिहा, प्रसंग लिहा, जाहिरात करा, वैचारिक लेखन करा, जे वाटेल ते करा, पण 20 मिनिटं वाया घालवू नका. त्या विषयाचाही अभ्यास करायचा. त्यानंतर शेवटी 40 minutes मॅथमॅटिक्स 1. एक मेथड इझिली होती आणि त्या मेथडचे सम्स इझिली होतात. एक प्रॅक्टिस सेट तुम्ही 40 minutes मध्ये सहज सॉल्व्ह करू शकता. कळलं नक्की? डे 1 झाला. डे 2 ला सायन्स 2 घ्या, त्यानंतर इंग्लिश सेम हीच गोष्ट करा, नंतर मॅथमॅटिक्स 2 घ्या. आता डे 3 ला काय होईल, थोडासा आळस येईल. बरोबर? परत सकाळी उठून S1 करायचं, S2 करायचं, बोर होईल. चेंज करा, मॅथ्स 1 घ्या. काही लोड घेऊ नका, 90 minutes मॅथ्स 1 ला द्या. 2 मेथड्स होतील का नाही? म्हणजे बघा, आळस जरी आला तरी चालेल, पण आपण प्लॅन चेंज करू म्हणजे आळस पण गायब होऊन जाईल. कळलं? त्यानंतर 20 minutes हिस्ट्री,
ऑलरेडी 4-5 चॅप्टर झाले असतील त्यांचे रिव्हिजन मारा, एखाद दुसरे क्वेश्चन नवीन प्रिपेअर करा, सहज होऊन जातील. आणि त्यानंतर निवांत S1 करा. आता बघा, सायन्स 1 तुम्ही 40 मिनिट्स केला, मान्य आहे कमी झाला, पण आळस आला होता की नाही? काही नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी झाला. आणि ज्या ठिकाणी आळस आला होता त्या ठिकाणी आपण मॅथ्सची मेथड घेतली. म्हणजे थोडक्यात काय बघा, अभ्यासाचा वेळ आपण अभ्यासाला दिला, फक्त सब्जेक्ट चेंज केला, हेच आपल्याला करायचंय. कळलं? त्यानंतर 4th डेला मॅथमॅटिक्स 2 घ्या, इथं जॉग्राफी प्रिपेअर करा, नंतर सायन्स 2 प्रिपेअर करा. हे पहिले झाले 4 दिवस. 5व्या दिवशी सायन्स 1 आणि सायन्स 2 जेवढं केलंय त्याची रिव्हिजन मारा. लँग्वेज जेवढ्या काही बघितल्या होत्या, ज्या काही पोएम्स, लेखन, व्याकरण केलं होतं ते सगळं एकदा चेक करून घ्या. मॅथ्सची सुद्धा रिव्हिजन मारा. म्हणजे पहिल्या 5 दिवसात तुम्ही काय काय केलं नीट समजून घ्या. तुमचा S1 झाला, बरोबर, तुमचा S2 झाला, मेन सब्जेक्ट झाले, तुमचा M1 सुद्धा होतोय, M2 सुद्धा होतोय, आणि एकदम फ्रेश टायमिंग मध्ये M1 M2 होतोय. बघा, फ्रेश टाइम मध्ये होतोय. इथं आपल्याला आळस येतो, आणि जेव्हा आळस येतोय त्यावेळेला तुम्ही लँग्वेजेस करताय की नाही, सोबत तुमचं जे काही सोशल सायन्सचे सब्जेक्ट्स होते ते सुद्धा प्रिपेअर होतात. डेली तुम्ही एवढं तर सहज अचीव करू शकता. 90% आणायचे तर थोडी मेहनत घ्यावीच लागेल. कळलं नक्की? शुअर? आता सॅटर्डे संडे टाइम जास्त असतो. आता मी मुद्दाम बघा ना, तुम्हाला समजून येईल की इथं कॅल्क्युलेशन वेगळं, इथं कॅल्क्युलेशन वेगळं दिसतंय. 60 60 60 30 किती वेळ झाले? 3.5 तास झाले. मी मुद्दामून असं लिहिलेलं आहे का, तर तुमच्या समोरच मला करेक्ट करायचं होतं. सॅटर्डे संडे महत्वाचे. तिथं 2.5 तास अभ्यास नाही करायचा, 3.5 तास अभ्यास करायचा. सकाळी करा, दुपारी करा आणि संध्याकाळी करा. बघा, सकाळी फ्रेश मूड असतो, सकाळी व्यवस्थित अभ्यास होऊन जाईल. दुपारी आळस येतो, सॉल्व्हिंगचा सब्जेक्ट घ्या. संध्याकाळी व्यवस्थित आपण फ्रेश होतो, त्या टायमिंगला परत सकाळचा जो सब्जेक्ट असेल त्याचं प्रिपरेशन करा. त्यानंतर संध्याकाळी झोपताना रीडिंग करा, काहीतरी वाचा, आळस अजिबात करू नका. बघा, सकाळी उठल्यानंतर S1 घ्या, सॅटर्डेला S1 घ्या किंवा S2 घ्या, जो वाटेल तो घ्या. त्यानंतर मॅथमॅटिक्स 1 घ्या, 60 मिनिट्स, सहज होतं, तुम्ही बसू शकता. त्यानंतर इव्हिनिंगला सायन्स 1 परत, जो मॉर्निंगला चॅप्टर सुरू केला होता तोच इव्हिनिंगला घ्या. त्यानंतर 30 मिनिट्स जो वाटतो ना सब्जेक्ट तो रेडी करायला घ्या. काहीतरी वाचा, पण अजिबात टाइम वाया घालू नका. सेम दुसऱ्या दिवशी S2, मॅथमॅटिक्स 2, परत S2, परत त्या सब्जेक्टचे रीडिंग. आता तुम्ही टाइम स्लॉटिंग चेंज करू शकता. बघा, मला जर विचारताल तर तुम्ही सकाळी संडेला लवकर उठला तर सकाळी 6 ते 7 टाइम देऊ शकता. त्यानंतर निवांत राहा. त्यानंतर 11 ते 12 टायमिंग द्या. त्यानंतर पुढचा टायमिंग 4 ते 5 द्या. आणि रीडिंग निवांत करा ना 30 मिनिट्स, तुम्हाला वाटेल तेव्हा. आधीमध्ये ह्या टाइम स्लॉटमध्ये तुम्ही पेपर जरी सॉल्व्ह केले तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. येईल का? अजिबात नाही येणार. कळलं नक्की प्लॅनिंग? शुअर प्रत्येकाला? म्हणजे तुम्ही इथून पुढे काय करताल, जरी तुमच्याकडे टाइम नसला असं तुम्हाला वाटत असलं तरी तुमच्याकडे टाइम आहे. वीक मध्ये 5 डेज तुम्हाला 2 तास 30 मिनिटं अभ्यास करायचा आहे. आणि सॅटर्डे संडे जे तुमचे हक्काचे दिवस आहेत ते 2 दिवस आपल्याला 3 तास 30 मिनिटं अभ्यास करायचा. ह्या गोष्टी काळजीपूर्वक डोक्यात घ्या. आता जर ही मेहनत केली तर तुम्हाला भविष्यात नक्की फळ मिळेल. आणि हे शेड्यूल आहे ना, साधारण 1 वीक किंवा 2 वीक ट्राय करा. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हे शेड्यूल, एकच मिनिट थांबा, जर हे शेड्यूल तुम्ही पूर्णपणे 2 वीक जर फॉलो केलं ना, अप्रॉक्सिमेटली तुम्हाला इतकी मस्त सवय लागेल ना की तुम्ही ह्याला परत इन्क्रीज करतात की सर आम्ही 15 मिनिटं वाढवतो, सर आम्ही इथले 15 मिनिटं वाढवतो. बघा, जिथं तुमचा अभ्यास होत नव्हता ना, 1 महिन्यानंतर तुम्ही अपसूक 2.5-3 तास अभ्यास करताय, 3.25 तास अभ्यास करताय. जर हे टार्गेट तुम्ही जानेवारी 2025 ला जर अचीव केलं तर तुम्ही फेब्रुवारीमध्ये का नाही 5 तास अभ्यास करणार, मला सांगा बरं. करू शकता की नाही? त्यामुळे टाइम आहे, अजिबात वाया घालवू नका. अशा टाईपमध्ये शेड्यूल व्यवस्थित प्लॅन करा. टेबल कसा केलाय तो एकदा नीट बघून घ्या. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे का? ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉटही काढून घ्या. मी हे सगळं इरेज करतो, थांबा एकच सेकंद. ठीक आहे, सगळं इरेज केलं, व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला? डन. चलो नेक्स्ट, याही पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळं इरेज करतो तुमच्यासाठी, काही लोड घेऊ नका, व्यवस्थित अभ्यास करा. इंस्टाग्रामच्या पेजवर सुद्धा कंटेंट आहे, तो सुद्धा एकदा चेक करतात. चलो घ्या याचा स्क्रीनशॉट. घेतला? शुअर? करणार अभ्यास नक्की? ठीक आहे, चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बोर्डाला सगळ्यांना 90% नक्की मिळतील.
फक्त मेहनत करा बाळांनो. ऑल द बेस्ट. बाय बाय.